पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, परंतु तदनंतरचा दुसरा चेंडू अगदी गोलंदाज प्रल्हाद सध्या चेंडू रिलीज करताना अगदी चेंडूवरती अगदी प्रेमाने बोट फिरवतोय, अर्थातच बॉलला टर्न करतोय. पुन्हा एकदा इथून अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू अर्थातच लेग कट या ठिकाणी केला जातोय. इथे देखील पाहिलं तर हा देखील डॉट बॉल येतोय. लगातारचा पाहिलं तर दुसरा डॉट बॉल. 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 3 षटकांमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 30, 35, 40 धावा बनवाव्या लागतील. कारण की या मैदानामध्ये आज सर्वच सामने आपण पाहिलेत नक्कीच धावा चेस केल्या गेल्यात. गुडलँड स्पॉटचा बॉल पुन्हा एकदा इथून सध्या तरी फलंदाजाला थांबवलं जात आहे. अगदी आकाश ज्यानं पहिल्या मॅच मध्ये काय दमदार बॅटिंग केली होती, पहिल्या मॅच मध्ये जबल पाहिलं तर आकाशनं बॅटिंग करत असताना तब्बल 41 धावा बनवल्या होत्या आणि त्या आकाशला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थांबवलं जात आहे. अर्थातच आणखीन एक डॉट बॉल, लगातारचा चौथा निर्धाव चेंडू पहिल्या बॉलवरती. यस पंच, वाईट साठी रिव्ह्यू. यस, या ठिकाणी फेअर डिलिव्हरी बॉल आहे, या ठिकाणी डॉट बॉल. अगदी इथून सध्या तरी पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी. सर बॉलिंग बॅटिंग रिव्ह्यू होता ना? यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू होता या ठिकाणी. यस, मॅच ऑन. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा आणखीन एक डॉट बॉल. अगदी सध्या तरी पहिल्या षटकामध्ये प्रल्हादनं भरपूर चांगली कामगिरी केली आहे. अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, परंतु तदनंतरचा कमबॅक हा दमदार राहिलाय, अप्रतिम कमबॅक. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम कार्तिक 11 गावदेवी रानसे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावफलकावरती. आता उर्वरित इथून 2 षटक शिल्लक आहेत. आता या 2 षटकांमध्ये इथून अजून किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात, परंतु जोपर्यंत आकाश आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये करण आहे, तोपर्यंत धावा इथून बनल्या जातील. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2, गोलंदाज रघु. ऑन साइडला बॉलला पाठवलाय, फटका चांगला, डीप मध्ये खेळाडू आहेत, अप्रतिम फिल्डिंग. अगदी एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केले जात आहे आणि इथून पाहिलं तर या बॉलवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावा. गोलंदाज रघु आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला बॉलला पाठवलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु याही बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल. सध्या तरी इथून भरपूर चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते टीम चॅलेंजर्स 11 गोलेवाडी संघाच्या माध्यमातून. सातत्याने इथून पाहिलं तर सिंगल धाबा खर्च केल्या जात आहेत, म्हणजेच चांगली गोलंदाजी. हो, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा इथून पाहिलं तर अगदी यॉर्कर लेंथ वरती सध्या मारा केला जातोय. आणखीन एक प्रॉपर चेंडू फेकला जातोय. यस सर, या ठिकाणी बॅट कट आहे का? लेग बाईस. यस, आणखीन एक सिंगल. टीमची टोटल 7 धाबा. पुन्हा एकदा ऑनसाइडला मात्र बॉलला पाठवलाय, सातत्याने आपण पाहू शकता सिंगल डबल इथून प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल डबलला अगदी कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. अगदी क्रिकेटची लाईफ लाईन आणि त्या लाईफ लाईनचा सध्या तरी वापर केला जातोय टीम कार्तिक 11 गावदेवी रानसाई संघाच्या माध्यमातून. सातत्याने सिंगल डबलला इथून प्राधान्य दिलं जातं. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या फलकावरती. आतापर्यंत 8 धावा बनली गेली आहे. रिबतचा फटका, अगदी पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, अप्रतिम फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. सध्या तरी टीम वर काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
अगदी संपूर्ण चॅलेंजर्स 11 गोलेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगलीच खेळी सध्या सुरू आहे. चला मॅन ऑफ द मॅच, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत, ज्याने बॅटिंग करत असताना जवळ पाहिले तर 13 चेंडूमध्ये 33 धावा बनवल्या आणि प्रशांत पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या प्रशांत, खर तर बायकर मॅन आहेत प्रशांत, त्यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते. आमचे आयोजक मनोज जोरे यांना पण पाहतोय. या ठिकाणी अभिनंदन प्रशांत, पुढील मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने, जिथे 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावफलकावरती. आता उर्वरित इथून शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकांमध्ये आता किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. पहिलाच बॉल खोदून काढलाय, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत, जजमेंट करतात, अप्रतिम जजमेंट. आणि पहिल्याच बॉलवरती इथून संदीपनं अगदी इथून पाहिलं तर सफलता मात्र मिळवली आहे. अर्थातच इथे विकेटचं बटन आकाशला जावं लागेल डग आउट मध्ये. फलंदाज बाद. आणि आणखीन एक विकेटचा पतन, लगातारचा हा दुसरा धक्का टीम रानसई संघाला. फलंदाज या ठिकाणी देवा मैदानाच्या बाहेर. सध्या तरी दूर गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. सध्या तरी टीमची टोटल 14 वर थांबली आहे. धाबा बनवायच्या आहेत, परंतु इथून सध्या तरी धाबा येत नाहीयेत. यस, लेग बाईकच्या माध्यमातून इथून आणखीन एक धाव नक्कीच मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 15 या धाव फलकावरती. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. खरं तर तिन्ही गोलंदाजांनी भरपूर चांगली कामगिरी केली. ऑन साईडला बॉलला पाठवला, डीप मध्ये खेळाडू आहेत, अगदी बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे देखील 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता इथून पहिला सत्र कंप्लीट झाला
आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 17 आणि इथून 18 धाबसंख्येचं टार्गेट देण्यात आले टीम चॅलेंजर्स 11 गोलवाडी संघासमोर. म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 18 धाबसंख्येची गरज असेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन टीम भिंगार आणि मोहपाडा. चला टीम मोहपाडा टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉससाठी. चला या ठिकाणी भिंगार टीमचे कॅप्टन धीरज पवार या ठिकाणी आहेत. खरं तर मागील मॅचमध्ये काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. खरं तर पहिल्या बॉलपासून अगदी खरपई संघावरती तुटून पडले होते. चला टीम मोहपाडा प्रशांत या पण टॉससाठी. चला मॅचला आपण करूया सुरुवात. चला टीम मोहपाडा टीम. चला आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉससाठी. विनंती असेल हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला, कारण की भिंगार टीमचे कॅप्टन एका कॉलवरती या ठिकाणी टॉससाठी आलेत. चला या विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. यस मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती झालाय धमाका. अगदी वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. पहिल्याच बॉलवरती इथून 4 धाबा आल्यात. अगदी लो स्कोरिंगचा हा सामना. 18 चेंडूमध्ये 18 धाबा बनवायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार तर आलाय, परंतु सेकंड बॉल इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. अप्रतिम जजमेंट आणि तदनंतर इथे कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. चौकारचा प्रति उत्तर आता इथून विकेट दिलं जात आहे. फलंदाज इथून पाहिलं तर संदीप मैदानाच्या बाहेर.
चला या ठिकाणी 4 धावा आल्यात म्हणजेच टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. चला बॉल द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन, गेम ऑन. शेवटचा बॉल या षटकातील. इथे बॅटची लिडिंग एज, यष्टांचा मागे खेळाडू तैनात आहेत आणि आता इथून कोणत्या प्रकारचे चुकवणार नाहीये. भरपूर चांगलं जजमेंट इथे. आणखीन एक विकेटचं पतन